सेल्फ डेव्हलपमेंट नावाची एक क्रांतिकारी योजना मुंबईत राबवित असताना आज त्या विषयाचं प्राधिकरण माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं, त्याला मंत्रिपदाचा दर्जा दिला आणि सर्वसामान्य मध्यमवर्गीय हाऊसिंगमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना बिल्डरशिवाय विकास करू शकतात आणि बिल्डर जो नफा कमावतो तो सभासदांवर जागेच्या स्वरूपात किंवा कॉर्पोरेटच्या स्वरूपात त्या ठिकाणी त्यांना मिळतो। अशा बैठक जी आहे ती कोकणात सहकार त्या ठिकाणी वाढावा। तर राज्य सहकारी संघ हा महाराष्ट्राचा शिखर संघ आहे, ज्याची स्थापना राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी बैठक घेऊन 106 वर्षापूर्वी केली होती आणि मग अशा वेळेला तिथे नेतृत्व करत असताना कोकणात सहकार वाढला पाहिजे। कोकणात अडचणीतल्या सहकारी संस्थांना ऊर्जितावस्था मिळाली पाहिजे। वेगवेगळ्या प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून इथल्या आर्थिक विकासाला बळकटी मिळाली पाहिजे। या अनुषंगाने या ठिकाणी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याची जे राज्य संघाची जिल्ह्याची बोर्ड आहे, जे शिक्षण प्रचार प्रसाराचं काम करतात, तर त्यांची आज विभागीय बैठक या ठिकाणी लावलेली आहे। ते कोकणात सहकाराच्या माध्यमातून आणखी संस्था नाविन्यपूर्ण करता येतील का, असणाऱ्या संस्थांच्या अडचणी काय आहेत आणि भविष्यामध्ये कोकणात सहकार वाढावा म्हणून काही ॲक्शन प्लॅन करता येतो का, यावर आज तिन्ही जिल्हा बोर्ड, सहकार खात्याचे अधिकारी, पुण्यावरून आलेले राज्य संघाचे सर्व अधिकारी अशी एक संयुक्त बैठक आहे आणि निश्चितपणे त्या बैठकीच्या माध्यमातून कोकणच्या सहकाराला एक दिशा मिळेल। कधी काळी ग्रामीण भागाचा विकास सहकाराच्या माध्यमातून झाला, पश्चिम महाराष्ट्र विकसित झाला, तिकडे साखर कारखानदारी, सूतगिरण्या, मोठ्या संस्था उभ्या राहिल्या आणि तिथली अर्थव्यवस्था बळकट झाली, तिथल्या शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या उन्नती झाली, प्रगती झाली। आज कोकणामध्ये फलोत्पादन प्रक्रिया उद्योग सहकारी तत्वावर होऊ शकतो। मासेमारीवर प्रक्रिया करणारा उद्योग या ठिकाणी आपण उभा करू शकतो सहकारी तत्वावर। पर्यटनाच्या माध्यमातून सहकाराचं जाळं या ठिकाणी आपल्याला उभं करता येईल। प्रामुख्याने या 3 सेक्टरवर असणाऱ्या संस्थांना बळकटी देणं, नवीन प्रकल्पासाठी सहकारी संस्था उभी करणं आणि त्यांना आर्थिक ताकद देऊन, मग रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, आज मी त्यांच्याशी बोललो, वाटल्यास मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकसुद्धा त्या प्रकल्पांना अर्थसहाय्य करेल। राज्य सहकारी बँकेवर कन्सोर्शियम करू, कारण मी जेव्हा मुंबई जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून काम करतो त्या राज्यातल्या कारखान्यांना त्या ठिकाणी आम्ही कर्ज देतो, सूतगिरण्यांना देतो। अगदी अचलपूर सारख्या ठिकाणी बच्चू कडूंनी संत्र्यावर प्रक्रिया करणारा कारखाना काढला, त्यालाही आम्ही मुंबई जिल्हा बँकेने 15 कोटी रुपये दिले। आणि मग जर आम्ही महाराष्ट्रभर त्या ठिकाणी अशा प्रकारचं अर्थपुरवठा करत असू तर मी कोकणच्या मातीतनं येतो, या कोकणातही काहीतरी व्हावं। सहकारात काम करत असताना, एका बँकेचं नेतृत्व करत असताना, राज्यातल्या सहकार शिखर संस्थेचं नेतृत्व करत असताना या मानसिकतेतनं त्याची सुरुवात आपण आजच्या बैठकीतनं करतोय आणि त्याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या काही काळात कोकणामध्ये सहकार त्या ठिकाणी वाढलेला दिसेल। असणाऱ्या संस्थांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करू आणि सगळ्यात विशेष म्हणजे आज कोकणात मोठ्या प्रमाणावर काजू उत्पादन होतं, नारळ होते, कोकम आहे आपल्याकडे, मासेमारी मोठ्या प्रमाणावर आहे, टुरिस्टला प्रचंड अशा प्रकारचा स्कोप आहे। तर या सगळ्या गोष्टींमध्ये काय काय करता येईल, सरकारच्या मदतीनं त्या सरकारचा राजाश्रय घेऊन अर्थपुरवठा बँकेकडून करून
आणि इथली सहकारी संस्था जर उभी करून काही लोक पुढे आली तर अशा प्रकारचे प्रकल्प किंवा योजना करण्याचा मानस आहे आणि त्या अनुषंगाने आज प्राथमिक अशा प्रकारची बैठक त्या ठिकाणी होते. कोकणामध्ये फळ प्रक्रिया असेल किंवा पर्यटन असेल अशा संस्था मुळात आधी रत्नागिरी जिल्ह्यात विचार केला तर किती आहे साधारण, आणि त्या वाढवणं गरजेचं आहे का? म्हणजे एकंदरीत आहेत, अत्यल्प आहेत. काजूवर प्रक्रिया करणारे, मला वाटतं एक राजापूर लांजाला मी भेट दिली होती. 8-10 कोटीचा प्रकल्प आहे, विचारे जयवंत विचारे, आणि मला वाटतं हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या आहेत. तर ह्या जर एकत्रित केल्या आणि त्यांना एक व्यवस्थित योजना लावून दिली, अर्थपुरवठ्याची हमी दिली, सरकारनं त्याला बॅकअप देण्याचं काही योजना केली, तर मला वाटतं एकदा कॉन्फिडन्स बिल्ड झाला तर मला वाटतं आहेत त्या संस्थाही मोठ्या करता येतील किंवा नव्यानं आणखी चांगल्या संस्था आपल्याला निर्माण करता येतील. राज्य आणि कोकण याचा जर विचार केला तर आपण म्हणता सहकार इथे वाढला पाहिजे, तो वाढला नाही याचा सर आपण काय अभ्यास केलाय किंवा आपलं ऑब्झर्वेशन काय आहे? एक, आणि जिल्हा बँकेत आपण जाऊन आला तर जिल्हा बँकेने किती सहकार्य दाखवलं अशा, म्हणजे आपण म्हणता मुंबई बँकेकडनं मी अर्थसहाय्य करू शकतो अशा जर त्यांनी काही योजना राबवल्या तर आपण चांगला कोकणातल्या पूर्ण सहकाराचा माझा अभ्यास आहे. कारण पश्चिम महाराष्ट्रात गावची पाणी पुरवठ्या संस्थेपासून विकास कार्यकारी सोसायटीपासून तुमचं अगदी पेट्रोल पण तिथली सहकारी संस्था विकते, तुमची बी बियाणं पण विकते. आपल्याकडं काही संस्था आहेत परंतु जे मोठ्या प्रमाणावर जाळा असायला पाहिजे ते नाही, किंवा आहेत त्या संस्था असं काही नेत्रदीपक कामगिरी केली असं नाही. आता पतसंस्था म्हटल्या तर अपवादात्मक एक 5-6 संस्था सांगता येतील. आज प्रक्रिया उद्योग तुम्हाला आठवून एक नाव सांगायला हवं. तर मला वाटतं जर आपण विदर्भासारख्या ठिकाणी प्रक्रिया उद्योग संत्र्यावर उभा राहतो तर आपल्याकडे तर फलोत्पादन मोठ्या प्रमाणावर आहे, तर त्याच्यावर उभं राहू शकतो. किंवा जे करतायत ते बऱ्याचदा त्या ठिकाणी त्यांना आर्थिक पाठबळ नसतं, सरकारी बॅकअप नसतं. मग या सगळ्याचा एक एकत्रित असा विचार करून त्यांच्यासाठी काय नेमकं केलं पाहिजे, त्याच राज्य सहकारी संघाच्या मार्फत तशा प्रकारचा आम्ही कृती आराखडा बनवणार आहोत. आणि जिल्हा बँकेच्या मार्फत आपण बोलताय तर मी मुंबई जिल्हा बँकेचा अध्यक्ष आहे, मी कार्यक्षेत्र माझं मुंबई आहे. तथापि आम्ही सहकारी चांगले प्रकल्प असतील तर राज्यभर अर्थपुरवठा करतो. पुढे कोण काय करेल मला माहीत नाही, पण मी अशा प्रकल्पांना पैसे द्यायला तयार आहे. बरं, गेली 15 वर्षापासून मी सांगतोय. जे महाडला माझा सत्कार हिरवळ प्रतिष्ठानने केला 15 वर्षापूर्वी मी अध्यक्ष झालो, तेव्हा मी त्यांना आवाहन केलं होतं कुणीतरी 1-2 प्रकल्प करा, तुम्हाला अर्थपुरवठा मदत करायला सगळे तयार आहेत. आता मला लांजाचे एक ग्रस्त भेटले, ते काजूवर प्रक्रिया, ते मगाशी आले होते ना, ते महाडेश्वर. तर त्यांना मी बोललो तुम्हाला ताबडतोब मी मदत करेन, मी शोधात आहे कोण काहीतरी करतंय का. तर मला वाटतं त्याच्यामुळे जिल्हा बँकेला पण विनंती केली. आमच्या पटवर्धन तिथे आहेत, सहकारी माहीत आहे, पण मुंबई बँक जर आम्ही एक इनोव्हेटिव्ह योजना आणतो गिरणी कामगारांसाठी, माथाडी कामगारांसाठी, लाडक्या बहिणींसाठी, तिथं प्रक्रिया उद्योगांसाठी, तर मला वाटतं बँकेचं डिपॉझिट घेणं आणि कर्ज देणं या पलीकडे करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. चौकटीच्या बाहेर जाऊन करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. जवळपास 1.5 तास मी त्यांना मार्गदर्शन केलं काय करता येईल. आता लाडक्या बहिणींना आपण 1500 रुपये दिलेत, पण ते खर्चाण्यात जातात त्यांचे. मग मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे की हे 1,500 पण अर्थव्यवस्थेत आले पाहिजे. मुंबईत आज मी बिनव्याजी कर्ज या 1500 लाडक्या बहिणींना 1 लाखापर्यंत देतो. 200 महिलांनी मी गेल्या 15 दिवसात आपण बिनव्याजी कर्ज दिलं. आज त्या घरात छोटे मोठे इमिटेशन ज्वेलरी किंवा डबा पोचवणं व्यवसाय करतायत. थोडक्यात 1,500 त्यांना असेच खर्च होण्यापेक्षा आता ते गुंतवणूक करायला लागलेत. 5 महिला एकत्रित आल्या तर आम्ही 5 लाख रुपये देतो. त्याच्यामुळे हे जर लाडक्या बहिणींचे पैसे अर्थव्यवस्थेत आले तर सरकारवरही बर्डन पडणार नाही. आणि त्याचं एक महिला सबलीकरण बोलतो ते नुसते 1500 देऊन होणार नाहीत, तर त्यांना हे छोटे मोठे व्यवसाय, तर अशा अर्थाच्या अनेक गोष्टी या जिल्हा बँकेत सांगितल्या. आणि जिल्हा बँक सक्षम आहे, चांगली बँक आहे. बरं, कोकणातल्या सगळ्या 5 जिल्हा बँका ताकदवार नाहीत, अ वर्गात आहेत. मुंबई जिल्हा बँक त्या ठिकाणी अ वर्गात आहे, 15,000 कोटीची बँक आहे. ठाणे जिल्हा बँक 8-10 हजार कोटीची बँक आहे. रायगड बँक 6-7 हजार कोटीची आहे.
तुमची 5,000 कोटीची आहे, सिंधुदुर्ग 2-2.5 कोटीची असेल. मी बोललो या 5 बँका आपण जरी एकत्रित आलो आणि आपण जर एकत्रित प्रोग्राम केला म्हणजे प्रत्येक बँकेने साधारण एक 200 कोटी रुपये जरी द्यायचं ठरवलं तरी त्या ठिकाणी 1,000 कोटी रुपये आपण कोकणच्या विकासासाठी प्रकल्पासाठी देऊ शकतो. ही भूमिका मी आज जिल्हा बँकेत मांडली. सिंधुदुर्ग बँक तर तयारच होईल, नितेशजी राणे तयार आहेत, ठाणे जिल्हा बँक होईल, मग रायगड जिल्हा बँकेची पण बोलेन आणि ह्या 5 बँकेची एक बैठक मी लावणार आहे की आपण केवळ डिपॉझिट घेणं आणि कर्ज देणं या पलीकडे आज आर्थिक ताकद आपल्याकडे आहे. विकासासाठी प्रकल्पांसाठी किंवा योजनांसाठी कशी मार्गी लावता येईल याचा आम्ही एकत्रितपणे विचार येणाऱ्या काही दिवसात करणार आहोत. सरकार साहेब, आपण अध्यक्ष झाल्यापासून पहिल्यांदा कधी रत्नागिरीला असेल प्राधिकरणाचे मग काहीतरी घेऊन आला असणार कोकण वासियांसाठी, तर प्राधिकरणामार्फत आपण काय देणार आहात रत्नागिरी? अजून मला तिथे दिलेलं नाहीये. आता माझं कार्यालय म्हाडाच्या इमारतीत येईल. माझे अधिकार कार्यकक्षा या पुढच्या कॅबिनेटला किंवा त्याच्या पुढच्या कॅबिनेटला येईल आणि माझी ते मला द्यायच्या अगोदर मी यांच्याशी चर्चा पण केली. 200 इमारती तुमच्याकडे इथे पुनर्विकासाच्या आहेत. त्या 200 इमारतींनी जर सेल्फ डेव्हलपमेंटचा प्लॅन केला किंवा 5-5 इमारतींनी क्लस्टर केलं तर जिल्हा बँक त्यांना त्या ठिकाणी पैसे द्यायला ती आता पॉलिसी आणतायत आणि मग प्राधिकरणाच्या मार्फत वन विंडो परवानग्या असतील, त्या ठिकाणी इतर गोष्टी असतील, त्यांना काही सवलती द्यायच्या त्या ठिकाणी देऊ. सारखं नेतृत्व तयार झालं सहकार क्षेत्रात, कोकणात तसं सहकारामध्ये नेतृत्व तयार नाही झालं म्हणून सहकार वाढलं नाही. कोणीतरी सांगायला पाहिजे होतं. आज ते काम मी करणार आहे. कारण शेवटी कोकणात एवढी ताकद आहे आणि कोकणातले लोक इमानदार आहेत. जे का दुसरी कोण बेईमान आहेत असं मला म्हणायचं नाही, तर त्याच्यावरनं बोलतील. फक्त कोकणातले लोक इमानदार. तर आज बघा आपण 5ही जिल्हा बँका वर्गात आहे. याचा अर्थ काय? मुंबईची, ठाण्याची, रायगडची, रत्नागिरी, सिंधुदुर्ग राज्यातल्या जिल्हा बँका बंद पडत आहेत. विदर्भातल्या बंद पडल्यात, मराठवाड्यातल्या बंद पडल्यात. याचा अर्थ आपण नीट चालवतो संस्था. आता आमच्या पटवर्धनांची स्वामी स्वरूपानंद आहे, उत्तम संस्था आहे, 0% NPA. पण आता ह्यांच्या सगळ्यांना एकत्रित करून इतर संस्थांना ताकद देण्याची गरज आहे. या नवीन झाल्या पाहिजे. एक स्वरूपानंद काही चित्र नाही बदलू शकत. अशा 10 स्वरूपानंद जर झाल्या तर त्यांचं जसं मी आता 5 बँका एकत्रित येऊन आम्ही काय करू का? आता साखर कारखान्यांना आपण कन्सोर्शियम कर्ज देतो, राज्य बँक पैसे देते, आम्हाला जिल्हा बँकेला बरोबर घेते, त्या जिल्ह्यातली एखादी बँक घेते. मग साखर कारखान्यांना आम्ही एकत्रित कर्ज देतो. मग साखर कारखान्यांना कन्सोर्शियम करू शकतो. तर कोकणातल्या प्रकल्पांना राज्य सहकारी बँक, तुमची जिल्हा बँक, आमची समजा मुंबई बँक, हे का नाही मग एकत्रित कन्सोर्शियम करू शकत? तर अशा प्रकारच्या योजना आहेत. पण शेवटी योजना राबवत असताना करणारी लोक पुढे आली पाहिजे. आज मी सेल्फ डेव्हलपमेंट मुंबईत 15 वर्षापूर्वी सुरू केलं, तेव्हा मी चाचपडत केलं. मी मुंबई बँकेचं धोरण केलं. आमची सभासद हाऊसिंग सोसायटीला ट्रायल बेस बोललो, तुम्ही सेल्फ डेव्हलपमेंट करा बिल्डरशिवाय. माननीय मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद असल्यामुळेच ही गाडी पुढे गेली. ते स्वतः फोन करायचे म्हाडात, BMCत देवेंद्रजी, आणि त्या 1-2 अशा त्या हाऊसिंग उभ्या राहिल्या. नंतर याच्यातला फायदा दिसायला लागल्यावर मग आता ते अभियान झालं, ते वारं मुंबईत गेलं. मग आम्ही एक परिषद घेतली 12,000 चेअरमन सेक्रेटरीची नेस्कोला गोरेगावला. तिथे देवेंद्रजी आले, एकनाथरावजी शिंदे साहेब आले. तिथे आम्ही 18 मागण्या दिल्या की हाऊसिंगला सवलती द्या. मग CM साहेबांनी त्या सवलती दिल्या, 16 GR केली. पुन्हा ती मुवमेंट वर आली. आता तुम्हाला सांगतो मी, माझ्याकडे 1600 प्रस्ताव मुंबईचे बिल्डिंगचे आले. 46 हाऊसिंग सोसायट्यांना मी कर्ज दिलं, त्यातल्या 16 इमारती उभ्या राहिल्या. हे सुरू केलं कधी? मी 16-17 वर्षापूर्वी. आज प्राधिकरण स्थापन झालं. देवेंद्रजींनी माझी कमिटी नेमली, दरेकर समिती. मी अहवाल दिला की हे सेल्फ डेव्हलपमेंट कसं होऊ शकतं आणि मी सांगितलं प्राधिकरण नेमा. त्यांनी प्राधिकरणाची माळ पण माझ्याच गळ्यात त्या ठिकाणी मारली. त्याच्यामुळे सांगायचं तात्पर्य, आता नंदादीप सोसायटी आहे, हे तुम्ही पत्रकार आहात, पाहिजे तुम्ही सगळे आम्ही व्यवस्था करतो तुमची येण्या जाण्याची सगळी. तिथे नंदादीप सोसायटी 360 स्क्वेअर फीटात राहत होते. बिल्डर त्यांना 700 स्क्वेअर फीट देत होता. तर तेवढा स्वयं पुनर्विकास मुंबईत वारा होतं. ते माझ्याकडे आले, बोलले भाऊ आम्हाला कर्ज मिळेल का? बोललो आमची पॉलिसी आहे.
त्यांना 40 कोटी रुपये दिले. 360चे बिल्डर 700 देणार होता. किती स्क्वेअर फीट मिळालं असेल त्यांना स्वयं पुनर्विकास करून? 1400 स्क्वेअर फीटाच्या घरात राहायला गेले. पार्ल्यासारख्या श्रद्धानंद रोडला, चारकोपला त्या ठिकाणी श्वेतांबरा सोसायटी म्हाडाच्या वसाहतीवर, तिथं स्वतः मुख्यमंत्री चाव्या वाटप करायला आले होते. त्यांनी स्वतः बिल्डिंग बघितली, फ्लॅट बघितले, उत्तम दर्जाचे फ्लॅट. तिथे 400चे बिल्डर 600-650 देत होता, 1100 स्क्वेअर फीटात राहायला गेले. म्हणजे हे एवढा सगळं बिल्डर कमावणार होता. हे सगळा बिल्डर जे कमावणार ते सभासदांवर मोठी जागा मिळते. याचं काय फार मोठं टेक्नॉलॉजी मुंबई पुण्यामध्ये की संपूर्ण महाराष्ट्रासाठी. रत्नागिरीमध्ये जर लोकांना कॉन्टॅक्ट करायचं ते संपर्क साधून घ्यायला आता काय तुम्ही सांगताय लोकांची माहितीच नाही. प्राधिकरण तर आत्ता स्थापन झालंय, म्हणजे आता थोडा पिरियड तर जाऊ द्या. आत्ता प्राधिकरण झालंय, आता आपण मुंबईतनंच चालवणार ते. नंतर मग आपण डिव्हिजनल एखादी व्यवस्था करू. कुठलंही आस्थापना उभी राहते एका दिवसात का राज्यभर ना. तर सुदैवानं माझ्याकडे राज्यभर नेटवर्क असणाऱ्या 2-3 राज्याची फेडरेशन्स आहेत. जसं की आता महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आहे, प्रत्येक जिल्ह्यात त्यांचं जिल्हा सहकारी बोर्ड आहे. व त्या जिल्हा सहकारी बोर्डातनं मार्गदर्शनाचे एखाद्या टेबल ठेवायचा का, कारण ते महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात आहे. तर ते आता मुख्यमंत्र्यांकडे मी बैठक मागितली पुढच्या आठवड्यात. मग याच्यामध्ये आणखी काय काय तुम्ही जसं बोलताय राज्यस्तरापर्यंत, तर तसं आपण करणार. आता समजा इथे तुमचं रत्नागिरीत करायचंय, तर आता इथे पटवर्धन आहेत ना, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. तर हाऊसिंग फेडरेशन मध्ये आता बऱ्यापैकी सगळीकडे झालेत. त्याच्यामुळे हाऊसिंग फेडरेशनच्या मार्फत पण आपल्याला ती यंत्रणा राबवता येईल. बरं, आता आपल्याकडे मोबाईल आणि इंटरनेट झाले, त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट काय आपण फिजिकली भेटलो नाही तर होणार नाही असं काही नाहीये. 2 दिवसापूर्वी आपण क्लस्टर डेव्हलपमेंट नेमका कन्सेप्ट. अगदी बरोबर, चांगला प्रश्न विचारला. कारण ते लोकांना अजून स्वयं आणि समूह, आपलं पहिलं एक इमारतीचं सेल्फ डेव्हलपमेंट होतं. परंतु जेव्हा मुख्यमंत्री कांदिवलीला आले माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, तेव्हा आम्ही त्या इमारतीचं उद्घाटन करून ते मी आणि योगेश सागर त्यांच्या गाडीतनं जात असताना बाजूला सेल्फ डेव्हलपमेंटच्या अशा 2 सेल्फ डेव्हलपमेंट योजना चांगली आहे, परंतु त्या ठिकाणी अशा हॉरिझॉन्टल उभ्या जर इमारती उभ्या राहिल्या तर मुलांना गार्डन कसं मिळणार, मैदान कसं मिळणार, स्विमिंग पूल कसं मिळणार. तर मला म्हटलं प्रवीण तुम्ही ह्याच्यामध्ये क्लस्टर घ्या, 4-5 सोसायट्या एकत्र आल्या तर तुम्हाला त्याचं नियोजन प्रॉपर करता येईल. आणि समूह हे क्लस्टर जे आहे हे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी या प्राधिकरणात टाकलेलं आहे. कारण एखादी वसाहत विकसित झाली तर इतर अमेनिटीज आपल्याला प्रॉपर देता येतात. तो क्लस्टर म्हणजे ती आहे. ही संकल्पनामध्ये राबवता येईल का? कारण इथे कसं विखुरलेले असतात, मुंबईला एक ठिकाणी असतात, क्लस्टर झोन तुमचा इकडे हळूहळू आपल्या शहरात पण बघाल आता एक कॉलनी व्हायला लागली. म्हणजे हे काय एकदम, आणि उलट छोट्या छोट्या इमारती आपल्या शहरात रत्नागिरी सारख्या सोप्या आहेत. आता क्लस्टरला लागून जर 4-5 बिल्डिंग असतील तर ते एकत्रित येऊन करू शकतात. सर, सहकार बोर्डासंदर्भात मगाशी तुम्ही बोललात की जिल्ह्याच्या ठिकाणी जे आहेत त्यांना ताकद देण्यासाठी काही प्रयत्न करणार आहात. आज मी बैठकच तेवढ्यासाठी लावली की पूर्वी सगळ्या राज्यामध्ये विभागीय प्रशिक्षण केंद्र आहे, परंतु रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गाला विभागीय प्रशिक्षण केंद्र नव्हतं. ते 2 जिल्हे तिकडे कोल्हापूरला जोडले होते, नाशिकला जोडले होते. मी माझ्या संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत कोकणला विभागीय प्रशिक्षण केंद्र देण्याचा निर्णय केला. आणि जे मला आता वाटतं सहकार वाढला पाहिजे, तर ते ट्रेनिंग सेंटर इथल्या ज्या सहकारी संस्थांना मार्गदर्शन करेल. नवीन या सहकारात येणारी काही तरुण तरुणी असतील किंवा जे असतील त्यांना कशा संस्था कराव्यात, त्याचे फायदे काय, याचं पूर्ण प्रशिक्षण त्या विभागीय प्रशिक्षण केंद्रातनं दिलं जाणार आहे. त्याच्यामुळे जिल्हा सहकारी बोर्डानं ताकद देणं, त्यांना स्टाफ देणं, त्यांना इतर व्यवस्था पुरवणं, हे आता राज्य संघातच अडचण आहे आर्थिकदृष्ट्या. कारण शिक्षण निधी त्यांचा बंद केलेला आहे. त्या सगळ्या विषयासाठी मुख्यमंत्र्यांकडे मी बैठक मागवली आणि राज्य संघाची सगळी ताकद, शेवटी फावडा आपल्याकडे माती ओढतोय, कोकणचा माणूस राज्य संघाचा अध्यक्ष झालाय, तर तिथल्या सगळ्या व्यवस्था मॅक्झिमम सिंधुदुर्ग जिल्हा बोर्ड, रत्नागिरी बोर्ड आणि रायगड बोर्डाला
नक्कीच आणू आपण. तर त्याच्यासाठी त्यांची बैठक लावली. शिक्षण निधी जो बंद झाला म्हणालात तुम्ही, शिक्षण निधी जो बंद झाला म्हणाला, तर चालू करण्यासाठी काय प्रयत्न करू? शिक्षण निधी चालू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे मी बैठक मागितली. या आठवडाभरात नवरात्री होती म्हणून बैठक माझी पुढे गेले. या 8-10 दिवसात बैठक होईल. आज काय होतं, खाजगी ट्रेनिंग देत आहेत, त्याच्यावर सरकारी यंत्रणेचा दबाव आणतायत. 1,500 2,000 रुपये त्या ठिकाणी ट्रेनिंग तर देत नाहीत, सर्टिफिकेट लागतं ऑडिटला म्हणून देतात. या सगळ्या व्यवस्था बंद करून राज्य सहकारी संघ हा 106 वर्षाचा आहे, त्याचं कामच शिक्षण प्रशिक्षण देणं आहे. तर त्यांचा शिक्षण निधी पूर्ववत चालू करावा म्हणून येणाऱ्या 8-10 दिवसात या बैठकीत आपण मागणी केली. बोर्डाचे जे ऑफिसेस आहेत सर, त्या संदर्भात काय होणार, काय ट्रेनिंग कुठे देणार त्यांना? आता आपण काय करू, तीच जागा बघतोय. आम्हाला जागा आजच मी पटवर्धनांना सांगितले, रत्नागिरी शहरात जर मिळाली तर उत्तम आहे, नाहीतर जिथे कोकणात आता जागा मिळेल, शक्यतो रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गाच्या मध्यवर्ती म्हणजे प्रवासाच्या दृष्टीने पण सोयीचं होईल. तर अशा पद्धतीची जागा आपण संघाचं प्रशिक्षणाचं काम आहे, शिक्षण प्रशिक्षण प्रजाप्रसिद्धीचं काम ते सुरुवातीपासून होत आलेलं आहे, थोडंफार कमी अवस्थेत चालू आहे. खरं आहे, थोडंफार नाही, बऱ्याच अंशी कमी झालंय. एकेकाळी आमच्याकडे 500-600 स्टाफ होता, आता 200-250 स्टाफ त्या ठिकाणी. साहेब आपण कोकणचे नेते आहेत, आता प्राधिकरणाचे अध्यक्ष असेल, आपला काय विजन आहे का कोकणसाठी? आपलं एक अध्यक्ष प्राधिकरण. माझं खूप मोठं विजन आहे. कोकणातल्या तरुण तरुणींनी त्याच्यात सहभाग झाले पाहिजे. तुमच्या पत्रकारांचं मला त्या ठिकाणी साथ पाहिजे. माझं तर म्हणणं आहे, पहिले 3 प्रकल्प, एक मासेमारीवर प्रक्रिया करणारा, एक फलोत्पादनावर प्रक्रिया करणारा आणि एक पर्यटनाच्या दृष्टीनं एखादा इंटिग्रेटेड असा प्लॅन किंवा 2 दिवस आला तर कोकणात ही टूर करता येईल अशी करणारी जर फळी पुढे आली तर त्यांना जी आर्थिक ताकद लागेल ती आम्ही मागे उभी करू. जे सरकारी तुम्हाला पाठबळ लागेल ते आपण त्या ठिकाणी करू. फलोत्पादन मंत्र्यांशी पण बोललो मी की आता तुम्ही त्या माध्यमातून काय करणार असाल तर आर्थिक व्यवस्थेची मी बँकिंग तुमच्यासमोर जोडून देतो, सरकार म्हणून तुम्ही पुढाकार घ्या. आता तू बाकीच्या पण आपल्या लोकांना हलवा, माझी तयारी आहे. सोसायटी बिल्डरला विकासात बिल्डर पात्र करून सोसायटी करत आहे, पण काही ठिकाणी असं आहे की बिल्डर घेतो डेव्हलपला जागा आणि ती जागा सोसायटी नावावर होत नाही. आता पहिलं डीम कन्व्हेन्स होतं, पण नावाला डीम कन्व्हेन्स होत नव्हतं. सेल्फ डेव्हलपमेंटसाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी GR केलाय, शासन निर्णय केलाय की सेल्फ डेव्हलपमेंटचे जर कन्व्हेन्स असेल 1 महिन्यात तुम्ही करायचं, नाही केलं तर ते ऑटोमॅटिक त्यांचं कन्व्हेन्स होईल. तशा प्रकारच्या सूचना शासन बिल्डर जे आहेत ते अशा पद्धतीने करतात की जो खरेदी करत असतो त्याच्यामध्ये ते काहीसा क्लॉज टाकतात की अगदी बरोबर आहे. ते लिटिगेशन चालत राहतं, त्याच्यामुळे 10-20 वर्ष ते पेंडिंग. ते 1 महिन्यात निपटारा करायचा, जे असेल ते 1 महिन्यात निकाली लावायचं, अशा प्रकारचा शासन निर्णय झालेला. पण जर सेल्फ डेव्हलपमेंट नसेल तर काय? नाही, त्याच्यासाठी आता सध्या मी जो विषय हातात घेतलाय, आता बाकीचं एकटा मी काय सगळं जग नाही बदलू शकत. आता सेल्फ डेव्हलपमेंटसाठी आपण हे केलेलं. सर, महापालिका निवडणुका प्रतिदावे केले जातात. मुंबईचा महापौर हा मराठीत होईल आणि तो ठाकरे बंधूंचाच होईल असा दावा संजय राऊतांनी केलेला आहे. संजय राऊतांवर मी काय बोलू? आता त्यांना माझ्यासारखा माणूस पण सिरियस घेत नाही. सकाळी उठल्यावर त्यांना काहीतरी बोलायला लागतं. बरं, बोलायला काय पैसे लागत नाही, अक्कल लागत नाही. उद्या सपाचे पण आबू आजमी बोलतील माझा महापौर होईल, काय करू शकतो तुम्ही? संजय राऊतांनी महापौर करण्यासाठी मुंबईत फिरतायत का? मुंबईचे प्रश्न माहीत आहेत का? मुंबईच्या मराठी माणसांसाठी काय केलं? आम्ही केलं. हे सेल्फ डेव्हलपमेंट प्राधिकरण आहे ना देवेंद्रजींनी, मुंबईतला मराठी माणूस बाहेर जाऊ नये ह्याच्यासाठी केलं. तुम्हाला उदाहरण सांगतो मी. नंदादीप सोसायटीच्या उद्घाटनाला मी गेलो होतो. बरं, शूट आहे सगळं. पराग आळवणी तिथले आमदार नेहमी फीत कापत असताना त्या माझ्या भगिनी होत्या, त्यांच्या डोळ्यातनं अश्रू आले. तुला ताई चांगला आता 1400 स्क्वेअर फीटात जाणार, रडताय का? रडत नाही बोलतात. आम्ही साहेब नालासोपाराला जायचं ठरवलं होतं. आमच्या मुलाचं लग्न ठरलंय. आता जागा छोटी असल्यामुळे आम्हाला पर्याय नाही, पण तुमच्या सेल्फ डेव्हलपमेंटमुळे इमारत झाली, आता आम्ही जात नाही तिथे. मराठी माणूस तिथे राहिला. आज तुम्हाला गिरगावला, शिवडी, परळ, वरळी इकडे 150-150 स्क्वेअर फीटात राहतात गिरगावला लोक.
माहिती आहे, कामाठीपुरात 50 स्क्वेअर फीटात राहतात, ड्रम बाहेर असतो, स्टोव बाहेर असतो. ती लोक सेल्फ डेव्हलपमेंटमधनं त्यांना आता मोठी जागा मिळणार आहे. मराठी माणूस आम्ही मुंबईत ठेवणार आहे. त्याची परतफेड शिंदे साहेबांनी सांगितलं आम्ही गेलेला मराठी माणूस बाहेर, त्याला पण आम्ही इथे आणणार आहोत. त्यामुळे आमच्या मराठी माणसाचं आहे ना, फक्त बोलून चालत नाही. उद्धवजी ठाकरे साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते. शिवडीचा आमदार अजय चौधरी होता. अजय चौधरी होते. अभिद्यनगरचं डेव्हलपमेंट कुणी केलं? देवेंद्र फडणवीस साहेबांनी CNDचा निर्णय घेतला. 180 स्क्वेअर फीटातना 741 स्क्वेअर फीटात अभिद्यनगरचे लोक जात आहेत. स्थानिक आमदार अजय चौधरी असताना 2.5 वर्ष उद्धवजी ठाकरे साहेबांना सांगतायत अभिद्यनगरचा पुनर्विकास. 100% शिवसेनेला मतदान करणारी उद्धवजी ठाकरे साहेबांना गेली 40-50 वर्ष त्या अभिद्यनगरवालचे 15,000 रहिवासी राहतात. देवेंद्रजींनी कार्यक्रमात स्टेजवरनं CMनं फोन केला तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांना, तिथे जाहीर केलं आणि आज त्यांचं टेंडर निघालं. 741 स्क्वेअर फीट तिथल्या मराठी माणसाला घर आम्ही देतोय. उद्धवजी ठाकरे साहेबांनी 2.5 वर्षात आईला हात पण नाही लावला. अजय चौधरींनी पाठपुरावा पण केला ना. अजय चौधरींनी केलं, त्यांचा आमदार तिथला, ना उद्धवजींनी केलं. आणि मराठी माणसांच्या गप्पा संजय राऊत ठाकरे बंधूंच्या भेटी वाढत चालल्यात, काल पण झाल्यात. हा धोका आहे म्हणायचा महायुतीला की काय फायदा? अजिबात धोका नाही. आणि असं काय राजकारणात काय 2 पक्ष एकत्र येत नाहीत. महाविकास आघाडी 3 पक्षांची आहे, आमची महायुती 3 पक्षांची आहे. लोकशाहीमध्ये कितीही पक्ष एकत्र येऊ शकतात. नेते आहेत ते एकत्र आलेत. आता धोका बिका काय कोणी एकत्र येत नाही. बरं धोका आहे की नाही ते मागच्या विधानसभेत मुंबईकरांनी दाखवून दिलं. त्यांचा धोबीपछाड झाला. मुंबईतलं मतदान बघा, आम्हाला महायुतीला झालंय. बरं, ज्या पद्धतीनं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुंबई त्या ठिकाणी डेव्हलप करतायत. आज तुम्ही अटल सेतू जा, कोस्टलनी जा, मेट्रो बघा काय स्पीडने त्या ठिकाणी तिचं जाळं पसरतंय. मग जर मुंबईचा चेहरा बदलतोय, दिसतोय मुंबईकरांना, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज ओनरशिप घेतली मुंबईची, स्वतः त्या काळजीपूर्वक करतायत. आणि तुम्ही 30 वर्ष केलंत ना, आता आम्हाला 10 वर्ष करू द्या आणि लोक आमच्या सोबत आहेत. त्यामुळे आता त्यांच्या हातातना मुंबईकर गेलाय, पण गेलाय. सर, एक आरोप झाला नितेश राणेंवरती, जिल्हा बँकेमध्ये जे घोटाळे झालेले आहेत, अवैध साधारणपणे जो कर्ज वाटप झालंय त्याचे मुख्य सूत्रधार हे नितेश राणे आहेत, असं राजन तेलींनी देखील पत्र लिहिलंय पोलीस महासंचालकांना, इतर ठिकाणी तक्रारी केल्या. त्यानंतर प्रेसमध्ये पुन्हा संजय राऊत देखील आरोप. मला केस काय माहीत नाही, आरोप काय मला माहीत नाहीये, त्याच्यामुळे त्याच्यावर बोलणं उचित नाही. आरोप असेल तर त्या अथॉरिटी त्याची दखल घेतील. परंतु मला असं वाटत नाही की नितेश राणेंचा हस्तक्षेप पण त्या जिल्हा बँकेत नसतो. त्याच्यामुळे ते अशा प्रकारचं काय असेल असं मला अजिबात वाटत नाही. तर त्यात माहिती घेऊ. महायुती म्हणून आपण लढणार की आपल्यामध्ये मतभेद आहेत काय? आम्ही महायुती म्हणूनच लढणार, त्याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. परवा एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांच्या मेळाव्यात सांगितले, माननीय देवेंद्रजींनी पण भूमिका स्पष्ट केले. त्याच्यामुळे महायुती म्हणूनच आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था असेल, महानगरपालिका लढणार. पण ठाण्यामध्ये आहे पुन्हा सदाभाऊ खोतांनी असं म्हटलं की जिल्हा सांगली जिल्ह्याची बँक आहे तिथे नोकर भरती झाली, त्यामध्ये 30 लाख रुपये एका जागेला घेतलेली भरती झालेली आहे. सहकार मंत्र्यांवर थेट आरोप केले जाते. नाही, मला वाटतं जर आरोप असेल तर ते आमदार आहेत, त्यांनी त्या ठिकाणी आरोप आहेत ते अथॉरिटीकडे करावे. अधिवेशन आहे, अधिवेशनामध्ये ते विधिमंडळात आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं आरोपाबरोबर त्या आरोपाची सत्यता पडताळण्यासाठी आपण सांगितलं पाहिजे. मी कानावर ऐकलेलं आहे किंवा आमचे गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा या विषयावर आवाज उठवला. त्याच्यामुळे सदाभाऊंनी हा विषय जर असेल तर मला वाटतं ते चव्हाट्यावर आणते. सर, बाळासाहेबांच्या मृत्यूवरून शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहे. एकंदरीत काय वाटतं की सहानुभूती मिळेल यामुळे शिवसेनेला की काय? मला वाटतं अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण, कुणाच्या मृत्यूवरून सहानुभूती मिळवणं किंवा कोणाला जाळलंय म्हणून सांगून प्रतिकार करणं, मला वाटतं आपल्या राजकीय संस्कृती परंपरेला शोभणारं नाही. कुणी असो, एखादी गेलेली व्यक्ती असेल, नेता असेल तर त्याच्यावर अशा प्रकारचं बोलणं हेही चुकीचं आहे. आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना
त्याने गाय मारली म्हणून आपण वासरू मारायचं, म्हणून त्या ठिकाणी रामदासभाईंच्या पत्नीच्या बाबतीत पुन्हा असं वक्तव्य करणं, मला वाटतं दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. लोकांनाही आवडत नाही आणि मला वाटतं राजकीय आम्ही लोकांनी अशा व्यक्तिगत गोष्टी टाळल्या पाहिजे. संघाचं जे पुण्यातलं कार्यालय आहे ना, ते बीओटी तत्वावर विकण्यात आलेलं आहे, तर त्याच्यामध्ये ते का विकण्यात आलं असं? आणि तुम्हाला बहुतेक संघाचं कोणतरी भेटलं नाही आणि त्याच्यामध्ये 27 महिने झाले तिथल्या कामगारांना पगार पण मिळालेला नाहीये. मी संघाच्या कामात याच्यासाठीच लक्ष घातलंय की महात्मा गांधीजींनी स्थापन केलेला हा संघ आज त्याची अत्यंत वाईट अवस्था आहे. तिथल्या कर्मचाऱ्यांना आज पगार मिळतो पण कमी पगार मिळतो. तिथं बीओटी तत्वावर बिल्डरला एकाला दिलं होतं, हे मी सगळं थांबवलेलं आहे. बीओटीवर जर चांगला विकास केला तर संघाकडेही पैसे येतील, कर्मचाऱ्यांचे पगार होतील. सरकारने इतर संस्थांना जे ट्रेनिंग द्यायला दिले ते संघाला शिक्षण निधी द्या, म्हणजे तो विषय निकाली लागेल. त्याच्यामुळे संघाचे विषय सोडवण्यासाठीच, खरं म्हणजे मला एवढा वेळही नाही, परंतु जर सहकारात काम करतोय आणि सहकाराची शिखर संस्था अडचणीत असेल तर आपण पळ काढू शकत नाही, म्हणून मी त्याच्यात लक्ष घालतोय. आम्ही संघाच्या कर्मचाऱ्यांना पगारही चांगला देणार, त्याच्या व्यवस्था करणार आणि बीओटी कोणाला अशा बिल्डरच्या घशात घालणार नाही. आम्ही स्वतः त्या ठिकाणी डेव्हलप करू आणि त्याचा जो काही नफा होईल तो संघाच्या वाटचालीसाठी, सहकार प्रशिक्षणासाठी उपयोग होईल. सर्वसामान्यांशी रिलेटेड प्रश्न आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती विजेचे दर देखील वाढलेत आणि त्याचवेळी आनंद शिधा जो आहे दर गेल्या वर्षीपर्यंत चालू होता, पण यंदा निधी अभावी तो बंद होणार आहे अशी देखील माहिती आहे. एक लक्षात ठेवा, आपण आपलं घर असेल कुटुंब, तर आपल्या असणाऱ्या पगारामध्ये आपण आज काय घ्यायचं, उद्या काय कमी करायचं, हे आपण नियोजन आपल्या संसारात करत असतो. शेवटी राज्य सरकार म्हणून पण एक व्यवस्था आहे आणि येणारे पैसे, होणारा खर्च याचा आपण ताळमेळ लावायला लागतो ना. बोलणं मागणं खूप सोपं असतं, परंतु शेवटी आपण जसं घर चालवतो, आपले बाबा आपण कमी जास्त गोष्टी घेतो, एखादी टाळतो, तसं सरकार चालवत असताना प्रायोरिटी काय आहे, कशाला महत्त्व दिलं पाहिजे, अशा गोष्टीचा विचार करून सरकार चालवलं जात असतं. सहकार क्षेत्रामध्ये राजकीय हस्तक्षेप काही प्रमाणात, अति प्रमाणात झाल्यामुळे काही संस्था अक्षय तोट्यात गेल्या, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ. पण कोकणात तसं राजकीय हस्तक्षेप त्या संस्थांमध्ये होत नाही. मी तेच बोललो ना, कोकणात उलट सहकार जास्त ताकदीनं वाढू शकतो, याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कारण कोकणातली लोक त्या ठिकाणी अशा प्रकारचा गैरव्यवहार त्या ठिकाणी करत नाहीत. सगळ्या संस्था ज्या चालल्या आहेत त्या चांगल्या आहेत, काही अपवादात्मक असू शकतील मला माहीत नाही, परंतु जसं विदर्भ मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर संस्था त्या ठिकाणी प्रशासक नेमले गेले, लिक्विडेटर नेमले गेले, तशी परिस्थिती नाही. फक्त या सगळ्यांना संघटित करून आज नीट ताकद आणि दिशा देण्याची आवश्यकता आहे. ते राज्य सहकारी संघाच्या मार्फत माझा तो प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. तुमच्या बाजार समितीवरती पहिल्यांदाच भाजपचे अध्यक्ष निवडून आलेत, काय त्या दृष्टीने काय सहकार क्षेत्रात त्या काय करतात? नाही, म्हणूनच असं एक एक त्या ठिकाणी निवडून येत आहेत. आता बाजार समितीवर सभापती झाले, पुढे काय? तर त्यांच्याशी मी चर्चा केली, बाजार समितीचं उत्पन्न कसं वाढावं, इथे असणारी उत्पादने म्हणजे फक्त मासे आमच्याकडे येतात आणि काय दुसरं, तर इतर पिकं पण आली पाहिजे. तर इतर पिकं जर बाजार समितीतनं गेली तर बाजार समिती स्ट्रॉंग होईल, त्याचा उपयोग शेतकऱ्यांना आपल्याला होईल. तर त्याच्यामुळे व्यवस्था आहेत, फक्त त्या व्यवस्था स्ट्रेंथन करण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं एक आता बाजार समितीचे ते भेटले, इतर बाजार समिती कोकणात काय करण्यासारखं आहे? कोकणात होणारी उत्पादनं सगळी बाजार समितीच्या मार्फत गेली पाहिजेत. आज कोणतरी मुंबईतनं येतो दलाल, आपला मोहर आला की आंबा खरेदी करतो, तुटपुंजे पैसे आपल्या लोकांना देतो. तर आपली गरज असते, अडचणीत असतो, जो काही व्यापारी देईल ते घेतो. तर आता मी मुंबईत शेतकरी टू ग्राहक अशा प्रकारची पणनची एक योजना आणतोय. शेतकऱ्याचा माल मुंबईमध्ये ग्राहक डिपार्टमेंटल सहकारी स्टोअर्स करायचे, जसं आपणा बाजार मुंबईत होतं, आणि त्या स्टोअरमध्ये भाजीपाला असेल तिथे आणून विकायचा, अन्नधान्य कडधान्य जे आहे तिथे विकायचं. याचा फायदा काय होईल? शेतकऱ्याला थेट पैसे मिळतील त्याच्या बांधावर. मुंबईकरांना स्वच्छ, मुंबई पुणे समजा शहर आहेत ती, स्वच्छ आणि ताजा भाजीपाला कडधान्य मिळेल. त्याच्यामुळे दोघांच्याही गरजा भागल्या जातील आणि मधली जी दलालाची चेन आहे ती निघून जाईल.
आता मुंबईमध्ये अशा प्रकारची पहिले 3 डिपार्टमेंटल स्टोअर मुंबई जिल्हा बँकेच्या सहकार्यानं आणि कंझ्युमर फेडरेशन जे आहे असं संयुक्त विद्यमान होतोय आणि ती 3 स्टोअर झाली. कारण माझा एक विश्वास असतो की पहिला आपण सक्सेस स्टोरी उभी केली पाहिजे. केवळ गप्पा मारायच्या, मोठी मोठी स्वप्न दाखवायची नाही. सेल्फ डेव्हलपमेंट मी इमारती उभ्या केल्यात. तशी 3 डिपार्टमेंटल स्टोअर मी मुंबई बँकेच्या मार्फत अर्थपुरवठा करून महाराष्ट्र स्टेट कंझ्युमर फेडरेशन त्यांना पुढाकार देऊन पणन मंत्र्यांच्या मार्फत आम्ही ती योजना त्या ठिकाणी आणतोय. जेणेकरून कोकणातला आंबा आहे, आज मुंबईत त्या ठिकाणी एक्सपोर्ट होतो, बाहेर जातो. जर आंबा आम्ही त्या ठिकाणी खरेदी केला, हे मोहर येऊन खरेदी करतात तुमच्या, त्यापेक्षा आम्ही येऊन आंबा उत्पादकांना सांगितलं तुम्हाला पैसे आम्ही देतो, इन ॲडव्हान्स देतो, तुमचा सगळा आंबे मुंबईत आणा. मुंबईकरांना तो पण इंजेक्शन मारलेला पावडरचा आंबा नाही खायला लागणार ना. त्याच्यामुळे असं सगळ्या बाजूनी अशा प्रकारच्या चेन उभ्या करता येईल. पण आता मी ही सुरुवात केलेली आहे, त्याला गती यायला थोडा वेळ लागेल. जरांगे पाटील महिला पतसंस्था, महिला सहकारी पतसंस्था जोमाने वाढल्या पाहिजेत. खरं तर इथे महिला जास्त आहे, पण त्यांना किती आपण पाठबळ देणार? किंवा ताई तुम्ही पुढाकार घ्या, मी तुम्हाला महिला सहकारी संस्था करून देतो. आपल्याकडे प्रश्न याचाच आहे की आपण सांगतो ताई, स्वतः कोण पुढे येत नाही. मी आता महाराष्ट्रात 3000 महिला सेवा सहकारी संस्था करून दिल्या. आमच्या चित्राताई वाघमी करून दाखवणाऱ्या पाहिजेत. माझ्या मुंबई बँकेत 1 महिना महिला 40 महिला बसल्या होत्या. त्यांना बायलॉज आणणं, रजिस्टर्ड करणं आज राज्यात केल्यात. आता माननीय मुख्यमंत्री शासन निर्णय करणार आहेत की या महिला संस्थांना 25% शासनाची कामं द्या येणाऱ्या महिन्याभरात. ऐका ना, तर तुम्ही पुढे येऊन आता लाडक्या बहिणींचा बँक आणले, महिला पतपेढी. आपण कोण कोकणात एकतरी झाले का? मला वाटतं आपण सांगण्याबरोबर कृती करणाऱ्या महिला आल्या पाहिजे. तुम्ही पुढे, तुम्हाला मी सांगतो, मी सगळे रजिस्टर करून देतो, नंतर चालवावी कशी ते सांगतो, सगळं करतो. पण आता तुम्ही सांगितल्यावर तुम्ही कोणाला तरी पकडून कराय म्हणून मी त्यांना बोलतो तुम्हीच करा, मी नोंदणी करून देतो. आमचा पाठिंबा आहे. रत्नागिरीत ऑलरेडी एक महिला सहकारी पतसंस्था आहे, पण तिला आपल्याकडनं कशा प्रकारे आपण पाठबळ देऊ शकतो? आता 2 प्रकारच्या आहेत. पहिल्या महिला संस्था आहेत, महिला नाहीत. मी पुण्यातच गेल्या आठवड्यात जिजामाता महिला बँक आहे, उत्तम महिलांनी चालवलेली बँक आहे. जवळपास 100 कोटीची आहे ती बँक, जिजामाता. सगळ्या महिला डायरेक्टर आहेत. विद्या महिला संस्था आहे. तुमची महिला रेग्युलर महिला संस्था आहे. आता शासनाने त्याच्या लाडक्या बहिणी आहेत 1,500 वाल्या, त्यांना सांगितलं तुम्ही बँक करा तुमची, त्यांना वेगळ्या सवलती देणार आहे. आणि महिला बँकेला शासन काय मदत करावी ते सांगा ना. आता तुम्ही सांगितलं मदत करा, काय मदत केली पाहिजे? साहेब जरांगे पाटील असं म्हणतात की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सगळ्या दुर्बळापासून सावध राहू. सर कधी लाडक्या बहिणीचं कर्ज येत आहे, म्हणजे केवायसी मध्ये जर तिचं योजना बंद झाली तर कर्ज माफ होणार आहे. आता हे बघा, आता बाईला मिशा असतात. आता पहिलं त्यांना मदत होते ना. आता बघा सरकारने दुसरा उपाय काढला. आता आम्ही बिनव्याजी आता कर्ज देतोय आम्ही. आता महिला छोट्या छोट्या व्यवसाय करतायत. उद्या जर या महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या तर आर्थिक परिस्थिती सुधारणार ना आपोआप. कोण असे तुम्ही आशा बाळगू नका, पॉझिटिव्ह विचार करा. दरेकर साहेब, सर एक शेवटचा प्रश्न आणखी मजबूत वेळ का बोलायला? घेऊन शेवट काय झालंय की आषाढी वारीच्या निमित्तानं जी पूजा होते विठ्ठलाची ती उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते. पण यावर्षी 2 उपमुख्यमंत्री आहेत, सॉरी कार्तिकी, तर ती पूजा जी आहे ती नेमकी कुणी करावी अशी मंदिर समिती. तुम्ही काय आमच्यात भानगडीला बसा. आम्ही अत्यंत अंडरस्टँडिंग आहे. एक पूजा ते करतील, एक दुसरे करतील, तिसरी देवाभाऊ करतील. आपल्याकडे देवदैवत खूप आहेत. तुम्ही आमच्यात अजिबात भानगड लावू नका. आमच्यात कधीच भानगड होणार नाही, आम्ही ठरवून ठेवलं. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहाकडे केंद्रीय खातं सहकार नवीन निर्माण झालं, महाराष्ट्राला त्याचा फायदा झाला? चांगला प्रश्न विचारला एकदा. महाराष्ट्राला खूप फायदा झाला. पहिलं देशात अशा प्रकारचं सहकार खातच नव्हतं. कृषी मंत्रालयात एक छोटासा डेस्क फक्त सहकार खात्यासाठी होता. कृषी विभागाअंतर्गत एक छोटा पार्ट 1%. त्याच्यामुळे केंद्र सहकाराला महत्व देत नव्हतं. सर्वप्रथम सहकार खातं काढलं. खात्याला अमित भाईंसारखा ताकदवान मंत्री दिला, म्हणजे सिरियस घेतलं.
सहकार पॉलिसी आणली, सहकार धोरण आणलं, ते पण आपल्या कोकणातल्याच सुरेश प्रभू ते धोरण बनवायला ते होते. केंद्राच्या मार्फत साखर कारखानदारी जी जगले ती केवळ केंद्रामुळे. 10-12 हजार कोटीचं टॅक्स होते. ते टॅक्स जर माफ नसते झाले तर कारखानदारी पुन्हा उठलीच नसती. अमित भाई शहानी माननीय देवेंद्रजींच्या विनंतीवर तो निर्णय केला. आज गावागावामध्ये पॅक सोसायटी आहेत. आज पॅक सोसायट्यांना वेगवेगळ्या प्रकारचे 20 व्यवसाय करायला परवानगी आहे. माहीत किती लोकांना आहे मला माहित नाही. तुम्ही पेट्रोल पंप पण पॅक सोसायटीवर काढू शकता. 151 व्यवसाय, पहिले 20 होते, वाढत गेले. म्हणजे गाव पातळीवर त्या सोसायटीच्या माध्यमातून सहकारातून सक्षम व्हा. तुम्ही खते बियाणं विका, जे काय व्यवसाय करायचे ते करा. हे केंद्राच्या सहकार सोसायटी, हा विविध कार्यकारी सोसायटी, ते केंद्राने त्या ठिकाणी दिलं. सहकारात स्वतः अमितभाई शाह स्वतः सहकारातनं आलेले आहेत. ते त्या ठिकाणी अहमदाबाद जिल्हा बँकेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्याच्यामुळे गावच्या विविध कार्यकारी सोसायटीपासून ते देश पातळीपर्यंत पूर्ण सहकार त्यांना माहीत आहे. आणि स्वतः त्यातला माणूस असला ज्याला माहीत आहे की त्याच्यामध्ये मदत होत असते. आणि त्याच्यामुळे केंद्राच्या सहकार्याने उलट राज्यातल्या सहकाराला ताकद दिली आणि भविष्यात वाचवणार आहे केंद्र. शेवट 60 ते 70% सत्तेत आणि विरोधात बसलेले नेते मंडळी आपल्या सहित कोकणातले, पण बऱ्यापैकी कोकणात लक्ष देत नाही. आता किती वर्षापासून आपण म्हणतोय की आंबा मासे रेल्वे पाठवा, सक्सेसच होत नाही. त्याचं कारण मी पुन्हा मुंबई गोवा महामार्ग अजून 10 वर्ष होईल तुम्ही आता पण सांगू शकत नाही. म्हणजे गोष्टी कधीतरी पूर्ण व्हायला पाहिजे का नको? तुमच्या गोष्टीशी मी पूर्णपणे सहमत आहे. परंतु आता हे स्वतः सुरू केलं पाहिजे. आता मी दुसऱ्याकडून अपेक्षा करण्यापेक्षा आता मी सुरू केलंय की नाही. आता मी जे हातात घेतलंय मिशन ते जर तुम्हाला हलताना दिसलं नाही तर मला आपण बोलू. तुम्हाला तसं ताकदीने नेते आहेत पटवर्धन तुम्हाला मदत करणार. हो, पटवर्धन आहेत, सगळेच लोक करतील. तुम्ही पण पत्रकारांची मदत पाहिजे. तुम्ही आम्हाला ठोकत बसलात तर मग आम्ही पण तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे. मुंबईला जागा द्या रत्नागिरीच्या, काम करा. मागा भूखंड झाले ना. शेवटचा पण नक्की शेवटचा जे लहान मुलांना कप सिरप दिलं जातं त्याच्यामुळे मध्य प्रदेशात 2 मृत्यू झालेले आहेत. महाराष्ट्र शासनाने केला त्याच्यावर कुठेतरी विचार करण्याच्या याच्यावर चांगलं आहे ना. जर नुकसान झालं असेल मध्य प्रदेशला आणि एखाद्या औषधाचा पुनर्विचार करणार असतील त्याच्यामध्ये प्रतिक्रिया काय चांगली गोष्ट आहे. ओके, सरकार मंत्री फोटो येतात का नाही?